थाने में हिंदी भाषा के आदेश पर विरोध, नेताओं ने जलाया सरकारी कागज। आप देख रहे हैं उमंग न्यूज़, हर खबर पे नज़र हमारी, नज़रिया आपका। आज थाने में शिवसेना, यूबीटी, कांग्रेस और एनसीपी एसपी के कार्यकर्ता सड़क पर उतर आए। स्कूल में हिंदी भाषा को ज़रूरी करने वाले सरकार के नए आदेश को उन्होंने विरोध किया। गुस्से में आकर उन्होंने सरकारी आदेश के कागज जलाए। उनका कहना था कि ये मराठी भाषा और महाराष्ट्र के पहचान के खिलाफ है। प्रदर्शन में सैकड़ों लोग शामिल थे। नेताओं ने कहा कि सरकार को ये फैसला वापस लेना चाहिए। सामील व्हावाच लागेल संपूर्ण मराठी माणसाला, ज्याला महाराष्ट्रात राहतात, महाराष्ट्रवाले त्यांना राहावं लागेल। कारण या बीजेपी सरकारला यांना लाडकी बहीण पाहिजे, यांना लाडके कॉन्ट्रॅक्टर पाहिजेत। मग आमच्या महाराष्ट्रातले लाडके लोक मराठी बोलणारे नको आहेत, काय कारण आहे? यांना काय घेणं नाही, यांना फक्त राजकारण करायचंय। भाषांमध्ये, जातीमध्ये सगळ्यांना एकमेकांमध्ये लावायचं आणि आपले स्वार्थ साधायचे, बाकी यांना काही नकोय। आज या महाराष्ट्रामध्ये तुम्ही ऐकलं असेल, नुसतं महिलांवर वगैरे नाही, पोलिसांवर सुद्धा अत्याचार होत आहेत। राज पोलिसांना गाडीने उडवून त्यांच्यावर धारदार याने भोकसलं जाते। ही परिस्थिती आहे। कुठे राज्य सरकार कुठे झोपलंय? तर काय गोरगरिबांची कोण चिंता करणारं पाहिजे। आणि आज 5 तारखेला आम्ही आमची ताकद, जसं आमच्या आता बंधूंनी सांगितलं, साहेबांनी सांगितलं, मराठीची अस्मिता काय असते महाराष्ट्रासाठी हे आम्ही त्यांना जरूर दाखवून देऊ। आणि नाही यानं खुर्च्या लावून सोडून जर पाय लावलं तर आम्ही आमचं नाव नाही सांगणार। आमचा नारा एकच आहे, मराठी आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची, मराठी आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची। हो, नक्कीच। आता सन्माननीय विचारे साहेब यांनी बोलल्याप्रमाणे आज मराठी माणूस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस मोठ्या आशेने एकत्र आलेत की काहीतरी नक्की होणार। कारण महाराष्ट्रात आता मराठी माणसाला इज्जतच मिळत नाहीये। एक साईडला तुम्ही मराठी भाषेला अभिजात दर्जा देता आणि दुसऱ्या बाजूला मराठीची गळचेपी करताय। हे दुटुपी धोरण आहे भाजपाचं, हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे। म्हणून मोठ्या संख्येने लोक 5 तारीखची वाट बघतायत। तुम्ही 5 तारीखला बघाल, यांचे प्रयत्नही चालले आहेत की 5 तारीखचा मोर्चा हा झाला नाही पाहिजे, परंतु 5 तारीखचा मोर्चा हा नक्की होणार। कारण तो मोर्चा कुठल्या राजकीय पक्षाचा नसून मराठी माणसाचा आहे, त्याचं नेतृत्व मराठी माणूस करणार आहे। तर त्याच्यानंतर यांना कळेल ही जी धोरण आहे यांचं, की एक साईडला सांगायचं की मराठी आपली आहे, त्याच्यातले नेते बरेचसे मराठी, किती त्या युती सरकारमध्ये किती मराठी आमदार आहेत, एकालाही नाही बोलता येत आहे। पण हे सगळं गळचेपी राजकारण यांचं चाललंय, हे का जास्त दिवस चालणार नाहीये। माणसाला उतरती कळा लागली ना, आणि किंवा गर्व झाला की गर्वाचं घर नेहमी खाली असतं, तसंच हे होणार आहे। 5 तारीख नंतर तुम्हाला नक्की कळेल मराठी माणसाला कोणच हात लावू शकत नाही। आणि किती ठरवलं तरी जे पूर्वीप्रमाणे जे 6वी नंतर जे मराठी आहे, आपलं हिंदी आहे, तसंच राहील। लहान मुलांवरती, ह्या लहान मुलावर हिंदीचा, आम्ही सगळे मराठी असेपर्यंत कुठल्याही लहान मुलावरती हा बोजा पडणार नाही, याची आम्ही खबरदारी सर्व मराठी माणसं घेणार आहोत। पाहायला गेलं तर देश स्वतंत्र झाल्यानंतर या देशाची आपली प्रांतवार भाषेनुसार योजना झालेली आहे। जर प्रत्येक ठिकाणी त्यांच्या भाषेला प्राधान्य आहे, तर महाराष्ट्रामध्ये मराठीला प्राधान्य आहे। मग असं असताना हिंदी भाषेला या ठिकाणी सक्ती कशासाठी? जी मुलं आज दप्तराच्या ओझ्याखाली लहानपणापासून दबली गेलेत, त्यांच्यावर आणखीन हिंदी भाषेची सक्ती करून बालवयात त्या मुलांना त्यांचं जिणं हराम करणं, या सरकारचं जे धोरण आहे की आता मोठे झाले, महिला झाल्या, आता लहान मुलं यांच्या नजरेसमोर आहेत आणि लहान मुलांना पिडण्यासाठी या सरकारने हा जो निर्णय आलाय, या निर्णयाला आमचा सक्त विरोध आहे। सरकारने वास्तविक पाहता या राज्यामध्ये ज्या मूलभूत सुविधा हव्यात त्याकडे लक्ष देणं जरुरी आहे, परंतु या मूलभूत सुविधांकडे लक्ष न देता सरकार नको त्या गोष्टीमध्ये रंगतंय आणि आपसात भांडणं लावण्याची या लोकांची कारस्थानं चालू आहेत। आणि ही कारस्थानं करून आपसात हिंदी भाषिक, मराठी भाषिक यांना लढण्यासाठी सोडताय। मुसलमान झाले, हिंदू झाले, गोरगरीब लोकांना यांच्या पोटापाण्याला अन्न मिळण्यासाठी लोक आज दारोदारी फिरतायत, मेहनत करतायत। महागाई अत्यंत वाढले, या गोष्टी
गोष्टीकडे लक्ष नाही. आज हिंदी भाषा सक्ती करण्याची वास्तविक काही जरूर नाही, पण असं असतानाही नको त्या गोष्टीचा वाद उकरून काढून हे सरकार स्वतःच्या पोळ्या भाजून घ्यायचं काम करतंय. आज एवढं होत असताना बाहेरच्या लोकांना आपल्या पक्षात बोलून पक्षप्रवेश करून घेताय. अरे काय साधणार आहात तुम्ही? गोर गरिबांचा जिना हराम करताय आणि नको त्या गोष्टीकडे लक्ष देताय. या टायमाला एकच सांगेन की मराठीवर हिंदी भाषेची जर तुम्ही सक्ती करणार असाल तर आम्ही कदापि हे चालून देणार नाही. आमची मराठी भाषा, महाराष्ट्रात मराठी भाषाच आम्हाला हवी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.